चालणारे दोन पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारं बदलणार असतं. याचंच नाव जीवन असतं. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आयुष्य हे नेहमीच गूढ आणि रहस्यमय असतं. जीवनात प्रत्येकाला येणारा अनुभव हा सारखा कधीच नसतो. कोणाच्या आयुष्यात आनंद असतो तर कोणाच्या आयुष्यात दुःख, सुखदुःखाचा हा सारीपाट प्रत्येकाला कधी ना कधीतरी खेळावाच लागतो. आयुष्यात आलेल्या या कडू गोड प्रसंगाचा सामना सर्वांनाच करावा लागतो. आयुष्यात आलेले हे अनुभव संदेशाच्या रूपात इतरांसोबत वाटले की सुख वाढतं आणि दुःख कमी होत जातं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत रोज स्वामींचे नवनवीन संदेश घेऊन येत असतो. स्वामींचे संदेश तुम्ही रोज ऐकावे, रोज नवीन काहीतरी शिकावं. आयुष्य हे खूप लहान आहे, त्याला तुम्ही आनंदाने जगता आलं पाहिजे. तोच खरा जीवनाचा शिल्पकार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींचरणी साष्टांग दंडवत. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अरे वेड्या, तू आज माझ्या या संदेशावर आला आहेस. यात तुझी कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तरच हा संदेश पूर्ण आहे. तुझा आमच्यावर विश्वास नसेल किंवा तुला आमची भक्ती करावयास आवडत नसेल तर तू पूर्ण नाही ऐकले तरीही चालेल. हा संदेश खास आम्ही तुझ्यासाठी पाठवला होता. तुझी इच्छा असेल तर पूर्ण ऐक. स्वामी म्हणत आहेत, बाळा, हा ऑनलाईन आलेला संदेश नसून तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवणारा संदेश आहे. या संदेशाला तू आज काहीही करून वेळ काढून नक्की ऐक. येत्या काही तासांत तुझ्यासाठी खूप मोठे आम्ही काम करून ठेवले आहे. येत्या तासात तुला खूप मोठे अनुभव, खूप मोठ्या बातम्या आमच्याकडून मिळणार आहेत. आमचे देवदूत तुझ्यासाठी काहीतरी करून ठेवणार आहेत. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो भक्कम असू दे आणि तो असाच असू दे. स्वामी म्हणतात, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो आज या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ जरूर लिहील. तुमचा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये 1802 हा अंक टाईप करा. श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्वाचे ठरते. नेहमीच माझंच खरं असं म्हणून चालत नाही. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं. कधी कधी शब्द खूप साथ देतात. माणसं नाही, आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या 1000 चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाहीत. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ, वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकतो. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी संदेश आवडत असतील तर आत्ता आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेली ती घंटा पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक मुलगा होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मुलाचं नेहमी काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं, पण कसं ते समजत नव्हतं. एके दिवशी एक शिक्षक गावात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले की त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लहान पावलांनी सुरुवात करावी. ते म्हणाले, रोज एक लहान पाऊल टाका आणि पहा, तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. त्या मुलाने हे मनापासून मान्य केले. त्याने ठरवले की रोज काहीतरी नवीन शिकायचे. सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करायची. वडिलांना शेतात काम करून मदत करायची
आणि संध्याकाळी गावातील ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचायची. हळूहळू त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागले. काही वर्षांनी त्या मुलाने गावातल्या चांगल्या शाळेत टॉप केले आणि त्याला शहरात शिकण्याची संधी मिळाली. छोट्या पावलांनी त्याने आपले मोठे स्वप्न पूर्ण केले. स्वप्न कितीही मोठे असले तरी त्याची सुरुवात छोट्या पावलांनी होते. कठोर परिश्रम आणि संयमाने सर्व काही शक्य आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू काळजी करू नकोस. तुझे सर्व दुःख, तुझ्या सर्व चिंता आज आम्ही दूर करणार आहोत. तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही. तुझ्या ज्या आयुष्यात अडचणी आहेत, तुझे जे अडकलेले काम आहे ते येत्या 24 तासांत संपूर्णपणे पूर्ण होणार आहे. आता तुझं आयुष्य एका वेगळ्या मार्गाला लागतंय. तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आता पूर्णपणे संपून जातील आणि नव्याने एक नवी सुरुवात होईल. येत्या काही काळात तुझ्यासाठी मोठमोठ्या बातम्या आम्ही आणणार आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू काळजी करू नकोस, कारण तू आता रडणार नाहीस. तुझ्या आयुष्यात आता आनंदाची बातमी येणार आहे. तुला आता हसण्याची वेळ आली आहे. आता तुझे रडके आयुष्य पूर्णपणे सुखात बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या त्या आता पूर्णपणे बंद होतील. आता तुझ्या आयुष्यातील जी संकटे आहेत ती सुद्धा काही काळातच निघून जातील. लहान दुःखे बोलकी असतात आणि मोठी दुःखे ही मुकी असतात. तुझ्या आयुष्यात सुद्धा तसंच आहे. ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या खूप बोलतात, पण ज्या मोठ्या गोष्टी असतात त्या बोलत नाहीत. पण तू काळजी करू नकोस. आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहोत. आम्ही काल सुद्धा तुझ्या पाठीशी होतो, आज सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत आणि उद्या सुद्धा असणार. तुला काळजी करण्याची गरज बिलकुल नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? आज स्वामी तुला सांगत आहेत, माझ्या प्रिय बाळा, स्वतःबद्दल केलेल्या गुन्ह्याबद्दल, त्या दोषातून स्वतःला मुक्त करण्याची वेळ आली आहे. ही जगाची रीतच असते. आज तू जे काही चुकीचे काम केले असतील किंवा काल किंवा त्याच्या सुद्धा आधी तूने जे काही चुकीचे काम केले असतील, कदाचित तू एखादी मोठी चूक केली असेल, कदाचित ती चूक सुद्धा चुकून केलेली असू शकते. पण एवढं लक्षात ठेव, जे कर्म आहे ते एकदा झालं की झालंच. पण तू भिवू नकोस, तू काळजी करू नकोस. तू फक्त आमचे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. तुझ्या सर्व काही चुका आणि गुन्हे आम्ही माफ करू. आणि हो, यापुढे आता दक्षता घेऊन लक्ष ठेवून कामे करत जा. यापुढे आता चुका तू करायच्या नाहीत. आता तुझे आयुष्य बदलणार आहे. जो दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करतो त्यालाच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली सापडली असे समजावे. लोक दुसऱ्यांच्या गुणाचा निरादर करतात आणि स्वतःचा आदर वाढवण्यासाठी लोकांपुढे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पण असं करायचं नसतं. जो व्यक्तीच्या अंगी जो गुण आहे त्याचा आदर नक्की करावा. आपल्या अंगात सुद्धा एखादा गुण असेल, तो त्यापेक्षा मोठा का असेना, पण त्याला सुद्धा आदर द्यायलाच पाहिजे. आयुष्यात सुखी होण्याची यापेक्षा दुसरी कुठलीही गुरुकिल्ली नाही. बाळा, तू काळजी नको करू. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काही काळात मोठे मोठे चमत्कार आम्ही घडवणार आहोत. आम्ही तुझ्यासाठी एक पूर्ण प्लॅन केला आहे. आमचे देवदूत ते प्लॅन तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. तुला येत्या काही तासांत ते मिळणार सुद्धा आहे. तू या गोष्टीवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तुझा जर पूर्ण विश्वास असेल तर हो स्वामी माऊली, माझा विश्वास आहे असं टाईप कर. असे म्हणतात, जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचण ही कधीच येत नसते. कदाचित एखादी अडचण आली सुद्धा, एखादी समस्या निर्माण झाली सुद्धा, तर ती सुद्धा येत्या काही काळात स्वामी लवकरात लवकर दूर करतात. लक्षात ठेवा, जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थ सदैव तुमच्यासोबत असतात. तुम्ही एखादी चूक केली, कदाचित काही लोकांनी स्वामींचे नामस्मरण कमी केले असेल, काही लोक स्वामींच्या मठातही गेले नसतील, तर त्या लोकांनी काळजी करू नका. स्वामी ही आपल्या सर्वांची आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूक ही कधीच मनाला लागून घेत नाही. तुम्ही कदाचित निरादर सुद्धा केला असू शकतो, पण काळजी करू नका. आता नित्य नामस्मरण करा.
याने तुमच्या आयुष्यात नक्की स्वामी तुमची साथ देतील. स्वामींचा एकदा जो हात पकडतो, पण स्वामी त्याचा हात आयुष्यभर सोडत नाहीत. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्याच्या साथीला राहतात. स्वामी तुम्ही एकदा ज्याचा हात पकडता त्याचा हात त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोडत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. द्वेषाला द्वेषातून उत्तर दिल्यास या जगात द्वेषाचा शेवट कधीच होत नाही. द्वेष थांबवायचा असेल तर त्यामागे प्रेम थांबवता आले पाहिजे. द्वेषाला ज्या व्यक्तीने प्रेमाने उत्तर दिले तो व्यक्ती द्वेषाला संपवण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही काळजी न करता द्वेषाला संपवण्यासाठी प्रेमाचा वापर करू शकता. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात संकटे असतील, ते अडचणी असतील, त्यांची काळजी तुम्ही करू नका. त्यांची काळजी करायला स्वामी आहेत. तुमचा फक्त त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे. आता काही लोक इथेपर्यंत आले असतील तर 70 ते 80% लोक या संदेशाला सोडून गेले असतील. आता जे लोक इथेपर्यंत या संदेशाला ऐकत आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचे आहे आणि स्वामी त्यांच्या सोबत असावेत अशी त्यांची इच्छा आहे. तर अशा लोकांनी काळजी करू नका. हा संदेश ऐकत राहा. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वामींचं अभिवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन पूर्णपणे सत्य आहे. आपल्याला घाबरण्याची कसलीही गरज नाही. स्वामी तर सदैव आपल्या पाठी आहेत. इतरांना आपले सुख वाटणे यात खरे सुख असते. स्वामी सांगतात, मूर्ख मनुष्य दुसरे कुठेतरी सुख शोधतो. शहाणा मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळ निर्माण करतो. सुख हे आपल्यातच आहे, ते पाहावं लागतं. खरे सुख वास्तविक त्याला आपल्याला जे काही आहे त्यात समाधान मानण्यात असते. जे लोक दिखाव्यावरती जातात किंवा अशा गोष्टीकडे जातात त्यात सुख नसतं, पण त्यातही त्यांना सुख हवं असतं. असे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. आपला विश्वास स्वामींवर असा पाहिजे जसे की स्वामी आपल्याला पुढे कुठेही अडचणीत आणणार नाहीत. स्वामींवर एवढा विश्वास असायला हवा, तो ठेवायला हवा, जेणेकरून आपण कुठलेही काम करू, जे काही होईल ते स्वामी पाहून घेतील असे आपण म्हणायला हवे. आपण फक्त कर्म करत जावे, फळाची अपेक्षा करायची नसते. स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत. ते आपल्याला नक्की योग्य ते फळ देतील. ज्याचे संपत्ती निर्माण केली नाही, ज्याने आयुष्यात काहीच कमावले नाही, त्याला त्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही त्याला सुखाचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. स्वामी म्हणतात, संपत्ती तर कोणीही करेल, सुख करायला हिंमतच लागते. सुख करायला समाधानी व्हावं लागतं. समाधानी व्हायला आपल्याला देवाच्या चरणी जावं लागतं. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. स्वामी सांगतात, अरे वेड्या, या जगात असला कुठलाही मनुष्यच नाही जो दुसऱ्याला दुखावेल आणि स्वतः सुखी होईल. या जगात असंख्य लोक आहेत जे स्वतःचा आणि दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात. असे लोक नेहमी सुखी असतात. तुझा यावर विश्वास नसेल तर तू अजूनही त्या मोहमायेत अडकला आहेस. बाळा, लक्षात ठेव, व्यक्तीला आशा असणे, व्यक्तीच्या इच्छा असणे यात काही नवीन नाही, पण सोबतच दुसऱ्याचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. तुला काही वाटत असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जर तू दुसऱ्याचं भलं निश्चित करशील तर तुझ्या आयुष्यात सुद्धा चांगलंच होणार. देव कर्म बघतो. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात संकट कितीही आली तरी घाबरायचं नसतं. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारे, जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा स्वामी माझा विश्वास ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, कार्य व्यर्थ बरळतो कशासी. असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, मी तर तुझ्या कालही सोबत होतो, मी तर तुझ्या आजही सोबतीला आहे.
मी उद्याही तुझ्या सोबतच असेन. तू काळजी करू नकोस. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत या जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला नको फसवू. मी आहे. तुझी फसवणूक कधीच होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे किती कठीण आहे याकडे लक्ष देऊ नका. ते ध्येय साध्यच करायचं आहे. कितीही कठीण असेल तरी याकडे लक्ष द्या. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनात संकटेही येत असतात. त्याच्या जीवनात सुद्धा संकटे येतात. फक्त स्वामी त्यांच्या सदैव सोबत असतात हे मात्र नक्की खरं. जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर बाळा घाबरतोस कशाला? कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्या जीवनात जे संकट येत आहे ते आम्हीच पाठवत आहोत. तू त्यांना न घाबरता सामना कर. तुझा विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांना दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ लावत असतो. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधी वाया जात नाही. स्वामी महंत तुझ्या आयुष्यातील अडचणी आम्ही नक्की दूर करू. फक्त लक्षात ठेव, देवाला हे कधी सांगू नकोस की तुमच्या अडचणी या किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांग की तुमचा देव हा किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करा म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे मी सदैव असतो. तुम्ही पुढे चालत जा. काळजी करू नका आणि भिवू तर बिलकुल नका. जो नुसता नामात राहील मी त्याला अखेरपर्यंत सांभाळेन. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. प्रत्येकाच्या जीवनात कुठलं ना कुठलं संकट असतं. प्रत्येक व्यक्ती काही ना काही गोष्टी अशा असतो ज्या इच्छा ठेवतो. तुझ्याही तशा काही असतील आणि त्या लवकर पूर्ण होतील. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत हे पुण्याचं बॅलन्स असतं. ते पुरेसे नसेल तर त्यासाठी आपल्याला अजून पुण्य करावे लागतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती एका चांगल्या विचारांवर चालतो त्याच्या आयुष्यात कधीच पुण्याचा बॅलन्स कमी होत नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचेच तर शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्यांचीच तर कृती होते. आणि कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनत असतात. आणि सबबींवर लक्ष ठेवून बघा, त्यातून चरित्र घडेल. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी सांगतात, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करून बघा. कधीतरी उपवास या तुमच्या अहंकाराचा देखील करून बघा. कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. स्वामी म्हणतात, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, सुखी व्हा. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ज्ञान ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे आणि असमर्थ असाल तिथे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला समर्थ मिळेल.
स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश सुद्धा मीच आहे. गाणगापुरात सुद्धा मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त नामस्मरण केले तरीही मी तुला दिसायला लागेल. तुझ्या गोष्टीत तुला अनुभव यायला लागेल. तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला लागतील. तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला साथ द्यायला लागेल. श्री स्वामी समर्थ या नावात एक वेगळी ताकद आहे. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेल त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हारात दिवा लावून काही फायदा नसतो. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे. नित्य हो रे मना हे वाक्य जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला म्हणाल तेव्हा बघ किती संकटे आपोआप संपून जातील. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबतीला असतील. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला सुख वाटतं, तर एखाद्याला आपली शान मोठी झाली असं वाटतं, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यास समाधान वाटतं, आनंद वाटतो. अरे वेड्या, विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे. आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारी स्वामींशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश बोलतो. त्याचा परिचय सुद्धा त्याच्या प्रकाशानेच मिळतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. लोकच तुमचा परिचय देत फिरतील. स्वामी म्हणतात, तुझा जर विश्वास असेल तर तुला ही गोष्ट नक्की कळेल की जेव्हा तू आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनाला एक वेगळीच शांती मिळते. तुझ्या मनाला एक वेगळंच ध्येय मिळतं. तू जेव्हा आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या काही क्षणांतच तुला दूर झाल्यासारख्या वाटायला लागतात. किती दिवसांचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नसते. फूल बनून हसत हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात. न भेटता नाती जपणं हेच तर खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती दिवस आनंदी राहता हे महत्वाचं नाही. तुमच्यामुळे किती जण आनंदी राहतात याला जास्त महत्व आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप धरून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू मायबाप आहे. या जनाचा वाईट व्यक्ती अनुभव देते, चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठांवर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. घाबरू नको, स्वामीच पकडतील हात. काळजी करू नका, स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकला असेल. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की मला आता स्वामींची गरज आहे, मला त्यांच्या मदतीची गरज लागणार आहे, आता त्यांची साथ मला हवी आहे, त्यावेळी श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. लक्षात ठेवा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांनी कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. आपली नियत ही चांगली असू द्या. ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत जरी असली तरीही आपल्याला काहीही फरक पडू देऊ नका. कारण या दुनियेत जे दिखावा करतात ते जास्त काळ टिकत नाहीत. या दुनियेत रॉयल नाही तर रियल हे जास्त काळ टिकत असतं. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यावरून बाहेर याल. श्री स्वामी समर्थ. आयुष्य एक सापशिडीचा खेळ आहे. इथं शिड्या कमी पण गिळणारे सापच जास्त आहेत. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीच चोरू शकणार नाही. स्वप्न फुकटच असतात
पण त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई. लोक सल्ला देतात पण सोबत देत नाहीत. आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत मी तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे. जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ. जीवन खूप खडतर आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस. प्रयत्नांचा डोंगर चढून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश आलं तर ते निरखून बघ. यश आलं तर ते थोडं वाटून बघ. डाव मांडणं खूप सोपं आहे, फक्त थोडं खेळून बघ. स्वतःचं घरटं बांधायचं असेल तर काडी काडी जमवून बघ. जगणं सोपं आहे की मरणं सोपं आहे, थोडं तोलून मापून बघ. जीवन एक कोडं आहे, जगता जगता ते सोडवून बघ. प्रेम आणि मैत्रीचे नाते मौल्यवान आहे, त्यावर कधीही संशय घेऊ नका. पुरातन काळात एका राजाच्या महानगरीत एक संत आले. जेव्हा राजाची संतासोबत भेट झाली तेव्हा राजा खूप प्रभावित झाला. संताचे ज्ञान, धर्म आणि लोकांच्या सुखदुःखाशी निगडीत होते. यामुळे राजाने त्यांना आपल्या सोबत ठेवले. राजमहालात त्यांना एक शाही कक्ष देऊन सर्व सुखसोयी दिल्या. राज्याच्या बऱ्याच कामात राजा संतांचा सल्ला घेत असे. एक दिवस राजा आणि संत दोघेही जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले. घनदाट जंगल असल्यामुळे दोघेही घराची वाट चुकले. खूप भटकंती केल्यानंतरही त्यांना रस्ता सापडत नव्हता. भुकेने दोघे खूप व्याकुळ झाले होते. तितक्यात राजाला एक फळ दिसले. त्याने फळ तोडले आणि फळाचे 6 तुकडे केले. राजाने पहिला तुकडा गुरूंना खायला दिला. पहिला तुकडा खाल्ल्यावर संत म्हणाले, हे फळ तर फारच स्वादिष्ट आहे, मला आणखी द्या. एका पाठोपाठ एक गुरुजींनी राजाजवळचे 5 तुकडे खाल्ले. यावर राजाला प्रचंड राग आला आणि तो संतांना म्हणाला की मी सुद्धा उपाशी आहे आणि तुम्ही एकटेच सर्व फळ खात आहात. असे म्हणून राजाने तो शेवटचा तुकडा खाल्ला. जसे राजाने ते फळ खाल्ले त्याने ते फळ थुंकले, कारण ते खूप कडू होते. राजाने संतांना विचारले की तुम्ही एवढे कडवट फळ कसे खाऊ शकता. त्यावर संत राजाला म्हणाले की राजन, आपण मला नेहमी गोड फळ खाऊ घातले आहे. केवळ एकदा कडवट फळ दिल्यावर मी तक्रार कसं करू शकतो. मी पूर्ण फळ खाणार होतो, म्हणजे तुम्हाला कडवे फळ खावे लागणार नाही. या छोट्याशा कथेची शिकवण एवढीच आहे की जिथे प्रेम आणि मैत्रीचे नाते असते त्यावर कधीच शंका घेऊ नका, कारण शंकेचे नाते कधीच टिकत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्या पौर्णिमा आपल्या SC मराठी चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूयात आजचा स्वामी संदेश. बाळांनो, आज आम्ही तुम्हाला या सृष्टीच्या एका सत्याची ओळख करून देणार आहोत. या सृष्टी, या निसर्गाचे एक असे सत्य तुम्हाला सांगणार आहोत. ते सत्य जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलत आणि त्या पद्धतीने तुमच्या वागण्यात, तुमच्या विचार करण्यामध्ये तुम्ही जर बदल केला तर तुमच्या जीवनात घडणारे चमत्कार हे तुम्ही स्वतःच अनुभव कराल. बाळांनो, तुम्ही पाहिलेलं असेल की या पृथ्वी तलावरील सर्व नद्या त्यांचे पाणी घेऊन समुद्राकडे जातात. त्यांचे पाणी समुद्राला देतात. समुद्र हा पहिल्यापासूनच पाण्याने भरलेला असतो. समुद्राकडे पहिल्यापासूनच भरपूर पाण्याचा साठा असतो. तरी देखील या सर्व नद्या समुद्रालाच येऊन मिळतात. या नद्या कधीच वाळवंटाला येऊन मिळत नाहीत. या वाळवंटाला पाण्याची तर खूप गरज असते. तरी देखील ज्याच्याकडे आधीपासूनच पाणी आहे त्याच्याकडेच या नद्या वाहत जातात, त्याला पाणी देतात. त्याचप्रमाणे बाळांनो, तुमच्या घरात जर एखादे श्रीमंत पाहुणे येणार असतील किंवा एका श्रीमंताच्या घरी तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी महागडीच भेटवस्तू घेऊन जाता. भले तुमच्याजवळ तेवढे पैसे नसले तरी काहीही करून त्यांच्यासाठी तुम्ही महागडीच भेटवस्तू घेता. आणि जेव्हा तुम्ही रस्त्यावरील गरीब व्यक्तींना पैसे देता तेव्हा पैसे देताना तुम्ही 2 रुपये, 5 रुपये
किंवा जास्तीत जास्त 10 रुपये देता. बाळा, आम्ही जे बोलत आहोत ते बरोबर आहे ना? आणि हाच या ब्रह्मांडाचा नियम आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की या ब्रह्मांडातील सर्व शक्ती, या चांगल्या गोष्टी, पैसा, संपत्ती, यश, या सर्व सिद्धी त्यांच्याकडे जातात, त्यांच्याकडे आकर्षित होत असतात, जिथे पूर्णता आहे, जिथे सर्व काही आहे. या सर्व गोष्टी तिथे जात नाहीत जिथे अपूर्णता आहे, जिथे त्या गोष्टींचा अभाव आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे बाळांनो, स्वतःची किंमत जाणा, ती वाढवा, स्वतःवर प्रेम करा, नेहमी चांगला विचार करा, सकारात्मक विचार करा, सकारात्मक बोला, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. ज्या वेळेस तुम्ही रोज स्वतःला सांगाल तसेच तुम्ही बनत असता. माझ्याजवळ सर्व काही आहे, सर्व सुख, संपत्ती, यश, मानसन्मान, सर्व काही माझ्याजवळ आहे आणि ते मला मिळत आहे. मी खूप सुखी आहे, यशस्वी आहे. अशा सुखद भावनामध्ये तुम्ही जर जगत असाल, असा सकारात्मक विचार तुम्ही जर दररोज करत असाल, तेव्हाच त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे येतील, तुमच्याकडे आकर्षित होत असतात हे लक्षात ठेवा. कारण त्या सर्व गोष्टी तुमच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी तुमच्याकडे नसल्या तरी त्या सर्व गोष्टी तुमच्या विचारांत आहेत. त्यामुळेच त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात, तुमच्याकडे येतात हे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देत, रडत, दुःखात जीवन जगत असाल, नेहमी नकारात्मकच विचार करत असाल, तर तुम्ही या वाळवंटाप्रमाणे बनता. तुमच्याकडे कधीच तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पोहोचू शकणार नाहीत. तुमची स्वप्ने तुम्ही पूर्ण करू शकणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हीच विचार करा. तुमच्या स्वतःचे तुम्ही स्वतः परीक्षण करा की तुम्ही समुद्र आहात की वाळवंट आहात. जसे स्वतःबद्दल तुम्ही विचार कराल तेच तुमच्या जवळ येत असते, तसेच तुम्ही बनता हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, तुमची स्वप्ने जर तुम्हाला पूर्ण करायची असतील, तुम्हाला यशस्वी, सुखासमाधानाचे आयुष्य जर तुम्हाला जगायचे असेल, तर समुद्रासारखे बना. स्वतःचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या फिलिंगमध्ये तुम्ही राहा. नेहमी आनंदी, समाधानी राहा. मग तेच तुमच्याकडे परत येईल हे लक्षात ठेवा. बाळा, आम्ही तुमची आई आहोत. आमची सर्व बाळे ही चांगलीच राहावीत, सुखासमाधानात राहावीत, त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत, हीच आमची इच्छा आहे. कारण आमच्या सर्व बाळांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे बाळांनो, आजच्या या संदेशाला, तुमच्या या आईच्या या संदेशाला तुम्ही दुर्लक्षित करू नका. तुमच्या जीवनात, तुमच्या मनामध्ये हा संदेश तुम्ही नेहमी बिंबवा. नेहमी सुखात, आनंदात, समाधानामध्ये तुमचे जीवन जगा. नेहमी प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा, तेव्हाच यश तुमच्याकडे धाव घेईल हे लक्षात ठेवा. बाळांनो, सकारात्मक विचार करा, आनंदी विचार करा, तेव्हा सर्व सकारात्मक गोष्टी, आनंद तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल, मनापासून विश्वास असेल, तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, वेळ ही खूप महत्त्वाची आहे. वेळेकडे दुर्लक्ष करू नका. जर का गेलेल्या वेळेतील एकही सेकंद जर तुम्ही परत आणू शकत असाल, तरच तुम्ही कितीही वेळ वाया घालवला तरीही चालेल, तुम्ही टाइमपास केला तरी चालेल. आणि जर का तुम्हाला वेळेचे महत्त्व कळलेले असेल, वेळ ही किती मौल्यवान आहे हे जर तुम्हाला कळले असेल, तर तुमच्या 1 सेकंदाचा पूर्ण वापर करून घ्या. तुमचा एक सेकंद तुमच्या योग्य त्या कामामध्ये लावा, तुमच्या प्रगतीमध्ये लावा. तुम्ही तुमचा आत्ताचा हा मौल्यवान वेळ, हे मौल्यवान सेकंद वाया घालवू नका. त्या गोष्टी टाइमपास करू नका. वाईट गोष्टींचा फक्त विचार करण्यात वाया घालवू नका. आज जर तुमचा मुलाचा वेळ असाच नको त्या कामात, नको त्या गोष्टींचा विचार करण्यात तुम्ही वाया घालवाल, वेळेकडे दुर्लक्ष कराल, वेळेला तुम्ही जर कमी महत्त्व द्याल, तर पुढे जाऊन तुमची वेळ तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, तुम्हाला कमी महत्त्व देईल. चमत्कार देखील त्यांच्याच आयुष्यात घडतो जे पूर्ण मनापासून प्रयत्न करतात, मेहनत करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत. संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी मिळत नाही. पण ती संकटे कमी करण्याचे काम स्वामी स्वतः करतात. त्यामुळे स्वामींकडे दुर्लक्ष न करता श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला सुरुवात करा. आज जर तुम्ही 5 मिनिटे वेळ काढून हा संदेश पूर्ण ऐकून बघितलात, तर याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडताना तुम्हाला नक्की दिसेल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विश्वास ठेवा स्वामींवर आणि शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐकून बघा.
या संदेशाला फक्त 5 मिनिटे ऐकल्याने तुमच्या जीवनात स्वामी मोठा चमत्कार करतील. नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करते. आता ते मौल्यवान वस्तू तुम्हाला लवकरच मिळणार आहे. स्वामी सांगतात, शब्द असे वापरा ज्याने नाती तुटणार नाहीत आणि भाषा अशी ठेवा ज्याने नाती जुटत राहतील. स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल तर कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही. तुझ्या अंतःकरणात आहेत स्वामी. स्वामींना हाक मारून तर बघ. स्वामी नक्की तुझी साथ देताना तुला दिसतील. ज्यांना वाटतं स्वामी आपली साथ सदैव द्यावी त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करावा. एखाद्याला एखाद्या चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होऊ नका. जीवनाचा अनमोल संदेश आजच्या या स्वामी संदेशांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. विश्वातील असा एक दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ दरबार. फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धा ठेवायची. स्वामी सांगतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या, म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका. कारण नियतीसुद्धा आपली तेव्हा मदत करते जेव्हा स्वामी आपली मदत करतात. वेळात वेळ काढून बोलणं, वेळ घालवण्यासाठी बोलणं, एवढा जेव्हा तुम्हाला फरक कळायला लागेल तेव्हा तुम्ही आयुष्यात इतरांपेक्षा फार वेगळे बनून जाल. जी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते त्या व्यक्तीवर तरी मनापासून प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. विश्वास एखादी व्यक्ती आपल्यावर ठेवते याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ती व्यक्ती आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवते आणि त्या व्यक्तीला पूर्ण खात्री आहे की आपण कधीही तिला धोका देणार नाही. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला धोका देतो तेव्हा आपल्याला तर वाटतं की पुढच्याला आपला धोका फार वेळा आहे, त्याने विश्वास ठेवला आणि आपला धोका घेतला. पण खरं तर असं होत असतं की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते आणि आपण जेव्हा त्याला धोका देतो तेव्हा त्या व्यक्तीचं मन आपण कायम हरवून बसतो. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधी हरत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. आणि जेव्हा भावनांची कदर एखादा व्यक्ती करतो तेव्हाच माणसांचा संग्रह साठला जातो. वेळ सोडून द्या. जगात कोणीच अचूक न्यायाधीश नसतो, कारण वेळ जर चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि जर आपली वेळच खराब असेल तर सर्व परके होतात. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही कोणाचा पराभव करू शकणार नाही. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज आलो आहे. ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना करता, माझे रूप पाहू इच्छिता, तेव्हाच मी तुमच्यापुढे येते आणि तुमच्या सर्व काही समस्यांना नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करते. आज तुम्ही ज्या सर्व काही शक्तींसह ते मला मागत आहात ते देण्यासाठीच मी आले आहे. स्वामी आई म्हणून जे जे कोणी मला हाका मारतात त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज त्यांच्या मार्गात त्यांना मिळणार आहेत. हे 24 तास आणि पुढील आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला येत आहे. तुमच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कोणीही तुमच्या मनात त्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही, कारण देवाने तुमच्या त्या कार्यांना सुरक्षित केले आहे. देवाचा आशीर्वाद तिथेच पोहोचवला जात आहे जिथे त्याचे प्रिय भक्त त्या गोष्टींची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे आता हे सर्व काही आशीर्वाद तुला मिळणार आहेत. घाबरू नकोस, कारण सर्व काही दुरित तुझ्यापासून निघून जाणार आहे. माझ्या प्रिय बाळा, या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला जागृत करण्याचा आहे आणि म्हणून तुमचं जे काही म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत राहा, कारण ते मी ऐकत आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुमच्या आयुष्यात काही असे सुखद परिवर्तन घडताना तुम्ही आता अनुभव करण्यासाठी तयार केले जात आहात. जर तुम्ही स्वामी शक्तीवर, स्वामी माऊलींवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या व्हिडिओला, या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमच्या मार्गात ते सुख, ते आनंद देतील ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे. गॉड इज सुप्रीम असे टाईप करा.
जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत घालवली तर तुमचं पुढील आयुष्य सुखाने आनंदाने बहरून येईल. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा संदेश ऐकून घ्या आणि काही दिवसात पहा की तुमच्या आयुष्यात कितीतरी परिवर्तन घडत आहेत, जे तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायक घटनांनी भरलेले आहेत. तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकण्यास चुकवू नका. देव म्हणतात, तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील. तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. तुमच्यावर देवाची कृपादृष्टी राहील. माझ्या मुला, तू खूप काळजी करत आहेस हे लक्षात ठेव की तुझा देव तुझी काळजी दूर करण्यासाठी तुला धीराने वाट पाहत राहा असे सांगत आहे. कारण त्या धीराला ठेवल्यामुळे तुम्ही ते चांगले आकर्षित कराल. तुम्ही चांगल्या बातम्या आकर्षित कराल. तुमच्या दिशेने येणारा आनंद येत आहे. तुम्ही तुमच्या चमकण्याची तयारी करा, कारण आता तुमचे नशीब आणि तुम्ही चमकवले जात आहात. कारण देवाची कृपा तुमच्यावर होत आहे. तुमच्या चिंता, क्लेश, दुःख, ताप, संताप हरण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत. माझ्या प्रिय बाळा, आज मी आनंदाचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी आलो आहे. तुझ्या सर्व काही चिंता आता मी एका गाठोड्यात बांधून घेऊन जाऊन त्यांना दूर कुठेतरी जाळून टाकेन. तू आता शांत राहा आणि पुढील भविष्यासाठी मी तुला आशीर्वादित करतो की तुम्ही ते सर्व काही महान कार्य करू शकाल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला एका आशीर्वादाने परिपूर्ण पाहाल. तुम्ही जेव्हा चांगले कर्म करता तेव्हा देव अधिक चांगल्या कर्मांसाठी तुमची निवड करतात. तेव्हा तुम्हाला जे काही चांगले कर्म प्राप्त आहे त्यापासून दूर जाऊ नका. त्यातून लांब जाण्याऐवजी त्याच्या जवळ राहा. ते कार्य करा, कारण त्यातील मिळणारा अनुभव हा तुमच्यासाठी आनंददायक आहे. तुमच्या प्रगतीसाठी, उत्साहासाठी ते महत्त्वाचे आहे. चिंता, क्लेश आणि खूप काही दुःख दूर दूर होणार आहेत. माझ्या प्रिय बाळा, तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी मी तयार करत आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर असशील तर होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर. तुमच्या स्वामी माऊलीने, देवाने आज हा संदेश तुमच्यापुढे आणण्याचे काहीतरी महत्त्वपूर्ण कारण आहे. कारण जे लोक वादविवादात पडून काही त्रासात पाहू इच्छितात, तुमच्या इच्छा अपुऱ्या राहाव्यात, तुम्ही पुढे जाऊ नये, तुम्ही ते कार्य करू नये आणि त्यातील मानसन्मानापासून तुम्ही दूर राहावे, असे काही लोक ठरवून ठेवत आहेत. पण ते सर्व काही देव, देवाच्या आशीर्वादाने नष्ट करणार आहेत आणि तुम्हाला त्या योग्य जागी आनंद, विपुलता, भरभराट, तो मानसन्मान आणि ते सर्व काही तुमच्या आनंदासाठी येणार आहेत, ज्यासाठी तुम्ही आज मनात खूप काही विचार करत आहात. देवाने तुमचे सुंदर भविष्य ठरवले आहे. जर तुम्ही हे सुंदर भविष्य जगू इच्छिता तर होय देवा, मी सुंदर भविष्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा. देव तुमच्या जीवनातील कठीण गोष्टी काढून टाकत आहे आणि त्या जागी तुमच्यासाठी निरोगी जीवन, आनंदी क्षण आणि तुमच्या नात्यातील प्रेम, गोडवा आणि आनंदी क्षण तुम्हाला देऊ इच्छित आहेत. जर तुम्ही हे स्वीकारू इच्छित असाल तर होय देवा, मी स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहेस. तेव्हा आज मी तुला काहीतरी महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो. कोणी तुला कितीही चिडवण्याचा, काही राग निर्माण करण्याचा, तुझ्यात वादविवाद निर्माण करून तुझ्यासोबत काही असे करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरीही ते तुला ओळखू शकत नाहीत. कारण तू ते उच्चतम जीवन प्राप्त करू शकतोस, जे तुझे स्वप्न आहे. म्हणूनच इतर लोकांकडे लक्ष देत बसण्यापेक्षा त्या कटकटी, भांडणं, वादविवाद आणि खूप काही त्रासातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या कर्मात अधिक मन रमवणे आणि देवाचे स्मरण करणे. तुम्ही तुमच्या कुटुंबाची जशी काळजी घेत असता त्याचप्रमाणे तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात. म्हणून मी तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देत आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी काही योजना आखत आहे, ज्या पुढील काही काळात तुमच्यासाठी कार्यान्वित होणार आहेत. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. ज्या गोष्टी तुम्हाला शरीराने ताणतणाव निर्माण करतात, जे कर्म केल्यावर तुम्हाला खूप काही असे ताण निर्माण होतात, त्या ठिकाणी काही कर्म करा. पण इतकेही ते करण्याचा प्रयत्न करू नका ज्यामुळे तुम्हाला वारंवार त्या ताणतणावाला, त्या संघर्षाला सामना करावा लागेल. देव म्हणतात, मी तुझी सर्वस्व काळजी घेत आहे, पण तुलाही तुझ्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. कोण तुझ्याबद्दल काय विचार करतो,
कोण तुझ्याबद्दल किती नकारात्मकता पसरवतो हे महत्त्वाचे नाही, तर मी तुला काय आशीर्वाद प्रदान करतो, तू माझे नामस्मरण किती करतोस, तू देवाकडे किती वळला आहेस, तू देवाचे ध्यान चिंतन करत आहेस का, आपल्या कर्मात नियमितपणे तू ते कर्म करत आहेस का, हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. जर तुला तुझ्या जीवनात ती प्रगती हवी आहे तर काळजीतून बाहेर निघ आणि तुझ्यासाठी असलेले ते सर्व काही कर्म कर, ज्यामुळे तुला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. बाळा, मी तुला मार्गदर्शन करत आहे, पण ते तू स्वीकारले पाहिजे. आनंदी राहण्यासाठी तुला कोणाची आवश्यकता नाही. जर तुम्ही तुमच्या परिवारासोबत आनंदाचे क्षण घालवू इच्छिता तर तुम्हाला ते आनंदाचे क्षण दिले जातील. जिथे मतभेद आहेत तिथे आता ते वाद मिटले जातील आणि सुसंवाद स्थापन केले जातील. तुम्ही आशीर्वाद प्राप्त बाळ आहात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गए नहीं, अभी जिंदा है. या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. माझा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो. तू जर माझा दिव्य प्रकाश प्राप्त करू इच्छित असशील तर आत्ताच होय स्वामी आई, मी तो दिव्य प्रकाश प्राप्त करू इच्छितो असे टाईप कर. देव म्हणतात, बाळा, असा दिवस येईल की जेव्हा तुम्हाला समजेल की प्रत्येक वेदना तुमच्या आरामासाठी आहे, प्रत्येक अश्रू तुमच्या स्मितासाठी आहे आणि प्रत्येक वाईट गोष्ट जी तुमच्यासोबत झाली ती तुमच्या चांगल्यासाठीच होती. लवकरच तुम्हाला याची जाणीव होईल आणि माझ्यावर विश्वास अतूट होईल. बाळा, मी तुझ्यासाठी मार्ग काढत आहे. विश्वास कायम ठेव, कारण तुझा देव आज तुझ्यासाठी सर्व काही देत आहे जे तुला हवे आहे. पुढील आठवड्यात तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर प्राप्त कराल, कारण तुमची काळजी, निराशा, हताशपणा निघून जाणार आहे आणि तुम्ही आनंद, प्रगती, उत्साह आणि कौटुंबिक सुखाने परिपूर्ण होणार आहात. तेव्हा देवावर विश्वास ठेवा. अचानक जे काही घडत आहे कारण ते सर्व काही देव घडवत आहे. देवाबद्दल कृतज्ञ व्हाल, तेव्हाच तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. हार मानू नका, कारण तुमचा विजय निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला मी जे काय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती नीट कान देऊन लक्षपूर्वक आहे. आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाणार. या 10 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका. नेहमी मनातच ठेवा. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या प्रत्येकाला सांगायच्या नसतात. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे काही गुपित असते, काही स्वप्न असतात, काही संघर्ष असतात जे फक्त त्यालाच माहीत असतात. प्रत्येक वेळी आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट इतरांसमोर मांडणे योग्य ठरत नाही, कारण प्रत्येक जण आपल्याला समजून घेईलच असे नाही. काही लोक आपली माहिती वापरून आपल्याला त्रास देऊ शकतात, तर काही जण आपला गैरफायदा घेऊ शकतात. म्हणूनच काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवणे हेच शहाणपणाचे असते. समाजात आपली ओळख, आदर, यश आणि शांती टिकवायची असेल तर कोणत्या गोष्टी इतरांसमोर उघड करू नयेत हे समजून घेणे गरजेचे आहे. आज आपण अशा 10 गोष्टी पाहणार आहोत ज्या कोणालाही सांगू नयेत आणि नेहमी मनातच ठेवाव्यात. 1. तुमच्या मोठ्या स्वप्नांची पूर्ण माहिती. प्रत्येकाच्या आयुष्यात मोठी स्वप्न असतात, पण ती प्रत्येकाला सांगितली तर लोक तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवू शकतात, तुम्हाला निराश करू शकतात किंवा तुमच्या यशात अडथळे निर्माण करू शकतात. काही लोक तुमच्या यशाचा हेवा करतात आणि नकारात्मकता पसरवतात. त्यामुळे आपल्या ध्येयांबद्दल फक्त योग्य लोकांशी चर्चा करावी आणि जास्तीत जास्त मेहनत करून यश मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावे. अनेकदा लोक तुमच्या स्वप्नांना अशक्य म्हणतात, पण स्वतःवर विश्वास ठेवा. ज्या गोष्टी अद्याप घडलेल्या नाहीत त्या इतरांना सांगून उगाच नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यापेक्षा शांतपणे प्रयत्न करत राहा. 2. तुमच्या कुटुंबातील वैयक्तिक समस्या कधीच कोणाला सांगू नका. कुटुंबात वेळोवेळी काही समस्या निर्माण होतात, पण त्या बाहेर सांगणे कधीही योग्य ठरत नाही. बाहेरील लोक या समस्यांचा वेगळाच अर्थ लावू शकतात आणि तुमच्या कुटुंबाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात. त्यामुळे कुटुंबातील प्रश्न घरातच सोडवण्याचा प्रयत्न करावा. कधीकधी लोक तुमच्या कुटुंबातील वादांचे भांडवल करून त्याचा गैरफायदा घेतात. तुम्ही कोणाला तुमच्या वैयक्तिक समस्या सांगितल्या तर ते पुढे दुसऱ्यांना सांगण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणावरही पूर्ण विश्वास न ठेवता योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच मदतीची चर्चा करावी. 3. तुमच्या आर्थिक स्थितीविषयी संपूर्ण माहिती कोणालाही सांगू नका. तुमच्याकडे किती पैसा आहे,
किती संपत्ती आहे, किती कर्ज आहे याची सविस्तर माहिती प्रत्येकाला सांगू नका. काही लोक त्याचा गैरफायदा घेतील, काही हेवा करतील, तर काही पैसे मागण्यास सुरुवात करतील. त्यामुळे तुमची आर्थिक गोपनीयता राखा. तुम्ही जर श्रीमंत असाल तर काही लोक तुमच्याजवळ फक्त स्वार्थासाठी येतील. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर काही लोक तुमच्या परिस्थितीचा उपहास करतील. पैशांशी संबंधित कोणतीही माहिती योग्य ठिकाणी आणि विश्वासू लोकांनाच द्यावी, नाहीतर भविष्यात नुकसान होऊ शकते. 4. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील योजना कोणालाही सांगू नका. आपल्या व्यवसायातील किंवा नोकरीतील भविष्यातील योजना इतरांना सांगणे टाळा. काही लोक तुमच्या कल्पना चोरू शकतात किंवा तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकतात. आपल्या योजनांवर शांतपणे काम करा. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याचे फळ स्वतःच दिसेल. अनेकदा आपली कल्पना ऐकून इतर लोक त्यावर आधीच काम सुरू करतात आणि तुम्ही मागे राहता. त्यामुळे योजना पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवा. यश मिळाल्यावर लोक स्वतःच तुमच्या मागे येतील. 5. तुमचे वैयक्तिक नातेसंबंध उघड करू नका. तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांबद्दल प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे योग्य नाही. काही लोक तुमच्या नात्यात हस्तक्षेप करू शकतात किंवा नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. तुमचे वैयक्तिक नाते हे तुमच्यासाठी खास असते, त्यामुळे ते स्वतःपुरते मर्यादित ठेवणे चांगले. काही लोक तुमच्या नातेसंबंधांबद्दल अनावश्यक चर्चा करतील, टीका करतील आणि तुमच्यात गैरसमज निर्माण करू शकतात. प्रेम, मैत्री किंवा कौटुंबिक नातेसंबंध जपण्यासाठी त्यामध्ये बाहेरच्यांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. नाती जपण्यासाठी त्यांचा सन्मान करणे आणि त्यात गोपनीयता राखणे आवश्यक आहे. 6. दुसऱ्यांबद्दल ऐकलेली नकारात्मक गोष्ट इतरांशी शेअर करू नका. एखाद्याबद्दल तुम्हाला काही वाईट ऐकायला मिळाले तर ती गोष्ट इतरांना सांगू नका. अनेकदा या गोष्टी अफवा असतात आणि त्या पुढे नेल्याने नातेसंबंध बिघडू शकतात. त्यामुळे दुसऱ्यांबद्दल ऐकलेल्या नकारात्मक गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा. लोक एकमेकांविषयी काय बोलतात याकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे ठरते. काही जण मुद्दाम नकारात्मक गोष्टी सांगतात, त्याचा आपल्यावरही परिणाम होऊ शकतो. 7. तुमच्या आधीच्या अपयशाची सविस्तर माहिती. प्रत्येकाला आयुष्यात अपयश येते, पण त्याबद्दल सविस्तर माहिती प्रत्येकाला सांगणे टाळा. काही लोक तुमच्या भूतकाळाच्या चुका उगाळून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. त्याऐवजी अपयशातून शिकून पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळातील अपयश यशाच्या मार्गावरील एक पाऊल आहे, ते गुप्त ठेवा आणि त्यातून शिकून स्वतःला सुधारत राहा. लोकांनी तुमच्या चुका ऐकून हसण्यापेक्षा तुमच्या यशाने प्रभावित होणे महत्त्वाचे आहे. 8. तुमच्या दानधर्माच्या गोष्टी. तुम्ही कोणाला मदत केली, किती दान केले, कोणाला सहकार्य केले याची जाहिरात करण्याची गरज नाही. खऱ्या दानधर्मात दिखावा नसतो. जर तुम्ही कोणालाही मदत करत असाल तर ते स्वतःसाठी समाधान म्हणून करा, प्रसिद्धीसाठी नाही. दानधर्म हा हृदयातून करावा, त्याचे प्रदर्शन करणे चुकीचे आहे. खरे दान कधीही गुप्त असते आणि त्याचे खरे पुण्य आपल्यालाच मिळते. 9. तुमच्या मनातील भीती आणि कमकुवत बाजू. प्रत्येक माणसाला काही ना काही भीती असते, काही कमकुवत दुवे असतात, पण ही माहिती प्रत्येकाला सांगू नका. काही लोक याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला संकटात टाकू शकतात. त्यामुळे तुमच्या कमकुवत बाजूंवर शांतपणे काम करा आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या कमकुवत बाजू कोणालाही दाखवू नका, कारण कधी कधी लोक त्याचा वापर करून तुम्हाला हिणवू शकतात. आत्मविश्वास वाढवा आणि तुमच्या भीतीवर विजय मिळवा. 10. तुमच्या वैयक्तिक आध्यात्मिक अनुभवांविषयी कोणाकडे बोलू नका. आध्यात्मिक गोष्टी या वैयक्तिक असतात. तुम्हाला कधी कोणता अनुभव आला, कोणत्या देवाची उपासना तुम्ही करता याची प्रत्येक माहिती प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतील. काही जण तुमच्या श्रद्धेचा अपमान करू शकतात. त्यामुळे तुमच्या आध्यात्मिक अनुभवांबद्दल फक्त योग्य लोकांशी चर्चा करा. तुमची श्रद्धा आणि अनुभव हे तुमचे वैयक्तिक आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करा. मित्रांनो, जगात प्रत्येक माणूस हा वेगळ्या प्रवृत्तीचा असतो. काही लोक चांगल्या हेतूने ऐकतात तर काही जण तुमच्या शब्दांचा गैरफायदा घेतात. म्हणूनच प्रत्येक गोष्ट उघड करणे शहाणपणाचे ठरत नाही. काही गोष्टी आपल्या मनातच ठेवणे योग्य असते. आपल्या जीवनात गोपनीयता राखली तर आपण अधिक सुरक्षित, आनंदी
आणि आत्मनिर्भर राहू शकतो. त्यामुळे वरील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि योग्य लोकांशीच योग्य गोष्टी शेअर करा. लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन. चांगल्या लोकांची परमेश्वर खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना परमेश्वर खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. कासवाच्या गतीने करा, होईना. रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील वाटेत आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजत बसू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर पुसायला किती जण येतात ते मोजा. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.